नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, अजून दिवाळी 8 दिवस आहे. तर पुढच्या मंगळवारी दिवाळी आहे आणि आज आहे मंगळवार. तर आता आपल्याला पूर्वतयारी काय करायची आहे दिवाळीच्या खाद्यपदार्थाची, किंवा आपण दिवाळीला जे फराळ करणार आहोत. तर 8 दिवस अगोदरची तयारी म्हणजे आपल्याला हे अनारशासाठी तांदूळ भिजत घालायचे आहेत. तर असे 1 किलोच्या प्रमाणामध्ये मी हे रेशनचे तांदूळ मस्त असे निवडून घेतलेले आहेत आणि आपण आता हे भिजत टाकणार आहोत. तर आपल्याला हे तांदूळ भिजत घालून 3 दिवस हे तांदूळ आपल्याला भिजवायचे आहेत आणि रोज यामधलं पाणी बदलून आणि चौथ्या दिवशी आपल्याला हे तांदूळ उपसून घ्यायचे आहेत. तर तो सर्व पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवीन. पण आता हे तांदूळ भिजत घालायचे आणि हे 3 दिवस आपल्याला ठेवायचे झाकण ठेवून किंवा एखादं कापड पातेल्यावर बांधून, आणि रोज त्यामधलं सकाळी पाणी बदलायचं आहे. म्हणजे आपले जे तांदूळ भिजत असतात ना अनारशाचे, तर एकदम आंबट असा वास येते, याचं अनारशाचं येत नाही. मस्त अशी खुसखुशीत अनारसे होतात. तर आता मी हे तांदूळ भिजत घालते. तर तुमच्याबरोबर सर्व शॉर्ट व्हिडिओमध्ये मी फराळाचं दिवाळी फराळ आहे ना शेअर करणार आहे. तर मग आपले शॉर्ट व्हिडिओ नक्की पहा कुंकू टिकली किचन या चॅनलवर. तर आता ही तांदूळ आहे ना भिजत घालते. तर हे तांदूळ आहे ना मी स्वच्छ असे धुवून घेतले 2-3 पाण्याने आणि आपण आता हे भिजायला ठेवूया. तर उद्या सकाळी पुन्हा या तांदळातलं पाणी आपल्याला बदलायचं आहे, नवीन दुसरं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आता आमची पण दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू झाली. तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.